सुषमाताई अंधारे आपल्या सोबत आहेत. बघूया ताईंकडून काय अंदाज लागतोय का. ताई, आजवरच्या कौटुंबिक भेटी होत्या, तुम्ही सातत्याने म्हणत होतात कौटुंबिक भेट आहे, मी काय बोलणार, मी काय सांगणार. आज तुम्हाला ती मुभा नाहीये. आजची भेट राजकीयच आहे आणि आम्हाला जी माहिती मिळाली सुषमाताई त्यानुसार दसरा मेळाव्याच्या दरम्यान घट बसणार आहेत युतीचे. वा वा, तुमच्या तोंडात तूप साखर. पण पण मला असं हा दुजोरा या आहे, हा संदर्भाने दुजोरा आहे की काय, जास्तीत मला ते सांगा. जास्त हा बातमीला दुजोरा आहे नाही का? नाही, म्हणजे हा दुजोरा म्हणण्यापेक्षा ही सामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे, एवढंच मी याच्यात म्हणू शकेल. हा आणि दुसरं असं की एखादा मोठा निर्णय ज्या वेळेला असतो आणि तो पक्ष पातळीचा निर्णय घ्यायचा असतो किंबहुना सबंध राज्य प्रभावित करणारा निर्णय असतो, तेव्हा असा निर्णय जाहीर करणं हे पक्षश्रेष्ठींनी जाहीर करणं, पक्षाच्या सर्वोच्च नेत्याने जाहीर करणं हे अधिक संयुक्तिक. त्यावर मी पक्षाचा एक छोटा पदाधिकारी म्हणून बोलणं हे तितकं उचित असणार नाही. मात्र जर असं काही घडत असेल तर निश्चित ती आनंददायी आशादायी बाब असेल. आपण पत्रकार आहात आणि माझ्यापेक्षा कदाचित आपल्याकडे जास्त बातम्या असतील, जास्त माहिती असेल आणि माझ्याकडे अजिबात काही बागेश्वर बाबाची कुठलीही सिद्धी नाही. त्यामुळे सध्या बैठकीत काय चालू आहे याची मला काही सुतराम माहिती नाही. बरं, ठीक आहे. बैठकीत ज्या काही गोष्टी घडतील त्या हळुवारपणे काही गोष्टी पुढे नक्की येतील आणि त्याच्याबद्दलची माहिती सुद्धा दिली जाईल. पण ताई, आतापर्यंत जे अंतर होतं ते अंतर खूप कमी झालं हे आम्ही बघितलं होतं. पण राजकीय दृष्ट्या हे दोन भाऊ एकत्र येतील का याच्याबद्दलचा संभ्रम मात्र कायम होता. पण जेव्हा उद्धव ठाकरे हे स्वतः मातोश्रीवरून शिवतीर्थवर जातात आणि राजकीय चर्चेसाठी जातात, याचा अर्थ तुम्ही दोघे खूप सिरियस आहात हा निघत नाही. मला वाटतंय सिरियस आहात म्हणण्यापेक्षा दोघांनाही, जे दोघांनाही अगदी सुरुवातीच्या स्टेजमध्ये सांगितलेलं होतं ते वाक्य माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे, की दोघांना व्यक्तिगतरित्या त्यांची अभिरुची किंवा त्यांना काय वाटतं याही पेक्षा आता महाराष्ट्राची इच्छा काय आहे आणि महाराष्ट्राच्या समोरचे प्रश्न आणि त्याला उत्तर देणं किती गरजेचं आहे हे जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या इच्छेचा विचार करून जर दोन नेत्यांनी काही भूमिका घेण्याचं ठरवलं असेल तर मला वाटतं निश्चितच माझ्यासह संपूर्ण महाराष्ट्र या गोष्टीचं स्वागत करायला इच्छुक असेल. कारण सध्या मुंबईत जो काही भाजपने अभूतपूर्व गोंधळ घालून ठेवलेला आहे आणि सबका साथ सबका विकास म्हणत फक्त किसी एक दो लोगों का साथ और एक दो लोगों का ही विकास ही जी भूमिका पुढे आलेली आहे सातत्याने, ते सगळं बघता याला जर उत्तर द्यायचं असेल तर निश्चितपणे महाराष्ट्र, मराठी माणूस आणि मराठी अस्मिता असे मुद्दे पुढे घेऊन आणि मराठीच्या प्रश्नावर लढणारे दोन नेते. काही तांत्रिक कारणामुळे ताईंचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही. मी उदयकडे जातो. उदय, अपडेट काय आता? उदय, काय बैठकीच्या आतून काही माहिती मिळू शकली आपल्याला? सध्या आपण पाहतोय की शिवतीर्थ राज ठाकरे यांच्या निवासाने महत्वाची बैठक सुरू आहे. स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आमने सामने बसून चर्चा करतात. त्याचबरोबर मनसेचे नेते बाळा नांदगावकर इथे उपस्थित आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडनं नेते संजय राऊत आणि अनिल परब उपस्थित आहेत. बाळा नांदगावकर हे त्यांच्या पक्षाचं कुठे प्राबल्य आहे, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामधल्या ज्या प्रमुख महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकांमध्ये किती इच्छुक उमेदवार आहेत यांची संपूर्ण यादी घेऊन बसलेले आहेत. त्याचबरोबर मुंबईमधून किती इच्छुक उमेदवार आहेत, त्याचबरोबर इतर महानगरपालिकांची काय स्थिती आहे या संदर्भात संजय राऊत आणि अनिल परब जे आहेत हे यादी घेऊन बसलेले आहेत. मात्र एकूण आपण पाहतो की मुंबईमध्ये 227 जर वॉर्ड असतील, 227 जर जागा असतील तर 227 जागांमध्ये किती जागांमध्ये जागा वाटप जे आहे मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यामध्ये होऊ शकतं. या आधीचा जर आपण इतिहास पाहिला तर मनसेने जवळपास 150हून अधिक जागा ज्या आहेत त्या लढवलेल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाने देखील 227 पैकी 210 ते 15 पर्यंत जागा ज्या आहेत त्या त्यांनी सर्वस्वी स्वबळावरती ज्या आहेत त्या लढवलेल्या आहेत. यामध्ये यश जर आपण पाहिलं तर आतापर्यंत आपण पाहिलं की शिवसेनेला आतापर्यंत 94 जागा ज्या आहेत त्या स्वबळावरती जिंकता आलेल्या आहेत. त्यानंतरच्या इतर पक्षांची जी काय आयराम गायराम सध्या सुरू आहे त्यामध्ये जर पकडून पाहिलं तर 100च्या आसपास एक प्राबल्य शिवसेना ठाकरे गटाचं आहे. पण आता
भाजप आणि शिवसेना म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्याशी मुंबईमध्ये सामना असणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये कॉर्पोरेशनमध्ये जर आपण पाहिलं म्हणजे महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये अवघा एक मतांनी देखील खूप अटीतटीचा सामना जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे नगरसेवकांची जी निवडणूक आहे ती अतिशय अटीतटीची असते, त्यामुळे किती उमेदवार उभे राहतात, किती बंडखोर उभे राहतात आणि त्याचबरोबर फाटाफूट किती होते ही सगळी गणिताची आहे ती खाली एक मायक्रो लेवलवरती मोठ्या प्रमाणात असते। त्यामुळे फ्लोर मॅनेजमेंट जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं असणार आहे महानगरपालिका निवडणुकांसाठी आणि त्यासाठी स्वतः अनिल परब जे आहे ते आलेले त्यांच्याकडे पूर्ण मुंबईची यादी आणि मुंबईचं संपूर्ण माहिती जी आहे ते त्यांच्याकडे असते, त्यामुळे त्यांना आवर्जून इथे उद्धव ठाकरे जे आहेत अनिल परब यांना घेऊन आलेले आहेत। पण उदय एक प्रश्न यामध्ये निर्माण होतो, कारण दोघांचा जो वोटर बेस आहे तो एक आहे, म्हणजे दोघांची ही सगळी मदार जी आहे ती मराठी मतांवरती आहे, दोघांचाही वोट बेस सेम आहे, त्यामुळे या दोघांमध्ये जागा वाटप करणं हे अधिक जिकिरीचं असेल, जटिल असेल। अगदी बरोबर, खूप जटिल आणि जिकिरीचं काय यासाठी एक उदाहरण आपण देऊया। साधारण उदाहरण दादर विधानसभा मतदारसंघ आहे, दादर माहीम विधानसभा मतदारसंघ आहे, वरळी विधानसभा मतदारसंघ आहे आणि त्याचबरोबर शिवडी लालबाग हा विधानसभा मतदार आहे। हा जो विधानसभा 3 विधानसभा मतदारसंघ आहे यामध्ये शिवसेनेचा आणि मनसे दोघांचे प्राबल्य मोठ्या प्रमाणात आहे, दोघांची ताकद जी खूप मोठी आहे। त्यांच्या एका वॉर्डमध्ये म्हणजे इथल्या दादर माहीम असेल, त्याचबरोबर शिवडी लालबाग असेल, वरळी असेल, इथल्या एका वॉर्डसाठी जवळपास 100 उमेदवार मिळतील या दोन्ही पक्षांमध्ये, इतकी जवळपास मोठी ताकद आहे। त्यामुळे कुठल्या उमेदवाराला तिथे तिकीट द्यायचं आणि कुठल्या पक्षाला ते जागा सोडायची हा एक मोठा जटिल प्रश्न इथे निर्माण होऊ शकतो। त्याचबरोबर इतरही मुंबईमध्ये अनेक महत्त्वाचे इथे मराठी बहुल एरिया म्हणजे भांडूप असेल, विक्रोळी असेल, घाटकोपर पश्चिम असेल, त्याचबरोबर पश्चिम उपनगरात जर आपण पाहिलं तर मागांडी असेल, गोरेगाव असेल, जोगेश्वरी असेल, वेलीपार्लेसारखा मराठी भाग असेल, त्याबरोबर वांद्रे पूर्व भाग असेल, त्याचबरोबर आपला मालाड भाग असेल, अशा ठिकाणी जिथे मराठी बहुल जे मतदार आहेत ते मोठ्या संख्येने इथे मनसेची देखील ताकद आहे आणि शिवसेना ठाकरे गटाची देखील ताकद, त्यामुळे त्यांच्या कुठल्या उमेदवारासाठी ती जागा सोडायची हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न असणार। पुढे जाऊन कोणतेही वाद निर्माण न होता आधीच त्याबद्दलचा गृहपाठ जो आहे तो करून ठेवलेला बरा, हाच दृष्टिकोन जो आहे तो दोन्ही पक्षांकडून ठेवलेला आहे। त्यासाठी गृहपाठासाठी ही आजची बैठक जी आहे ती नियोजित केलेली आहे। ही पूर्वतयारी बैठक आहे, कारण आता हा पितृपक्ष सुरू आहे। येत्या आपण पाहतोय की नवरात्र उत्सव सुरू झाला की युतीचे गट जे आहेत ते बसू लागणार आहे, त्याची अधिकृत घोषणा ही दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावरती दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊन करण्याची शक्यता जी आहे ती व्यक्त केली जाते आणि त्यासाठी आताच पूर्णपणे म्हणजे मुंबई असेल, ठाणे असेल, नवी मुंबई असेल, किती विसंगती आहे उदय किती विसंगती आहे बघा। तुम्ही 2 पाऊल पुढे आहात, ताई किती मागे आहेत। तुम्ही म्हणताय गृहपाठ सुरू झालेला आहे, ताई म्हणतायत अजून शाळेत ऍडमिशन सुद्धा नाही आहे। ताई खरं सांगा, आता थेट गृहपाठाला सुरुवात झाली असेल तर तुम्ही खूप पुढे गेला याचा अर्थ? मला असं वाटतं की राजकारणामध्ये खूप साऱ्या गोष्टी अशा असतात की ज्या गोष्टी आम्हाला संपूर्ण म्हणजे एक पूर्ण रेसिपी तयार झाल्यानंतर जेव्हा ती सर्व करायची वेळ येईल तेव्हा निश्चितपणे आम्ही तुम्हाला त्याच्यासाठी पाचारण करू आणि ती मेजवानी किंवा ते ताट मारून तुमच्यासाठी तयार असेल। मात्र आत्ता जर काही तयारी होत असेल तर ती तयारी लगेचच तुमच्या समोर मांडण्याची पक्ष म्हणून, स्ट्रॅटेजी म्हणून किंवा त्याला व्हॉटेवर तुम्ही त्याला काय नाव द्या, ते आता इतक्यात आम्ही डिस्क्लोज करणं हे काही फार संयुक्तिक असणार नाही। मला वाटतं पूर्ण एक फुलप्रूफ गोष्ट पूर्ण व्हावी, ती पूर्णत्वात जावी आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावर बोलावं। ठीक आहे, पण ते एक प्लीज सांगा, ठीक आहे तुमच्या दोघांच्या एकत्र येण्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या गोटामध्ये खळबळ उडणं स्वाभाविक आहे, पण ती खळबळ तुमच्या मित्रांच्या सोबत त्या गोटात सुद्धा उडू शकते। कारण जर उद्धव ठाकरे असं म्हणतायत की आमच्यामुळे प्रॉब्लेम असेल, मी एक वेळ तुम्हाला सोडायला तयार आहे पण भावाला सोडणार नाही, याचा अर्थ काय आहे? नाही, मला असं वाटतं की महाविकास काही तांत्रिक कारणामुळे ताईंचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण